प्रकार झाल्यानंतर सुद्धा संजय गायकवाड आता काय करतायत तर ॲफिडेव्हिट वरती पोलिसांना सांगतायत की मी आणि इम्तियाज जलील आम्ही बॉक्सिंग करणार आणि त्याची सगळी जबाबदारी आमचीच आहे। हे आमदाराचं काम आहे का? असं का वागतायत? आज संजय गायकवाड जरी तुमच्या पक्षाचे असले तरी सत्ता म्हणून महायुतीचे आहेत, काय म्हणाल यावर? प्रसन्नजी, या प्रकारच्या अशा वक्तव्याचा आम्ही निषेध केलेला आहे। आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पण त्यांना समज दिलेली आहे, कडक शब्दामध्ये त्यांच्याशी बोलणी केलेली आहेत। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमचे नेते सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे साहेब स्पष्ट म्हणाले की सगळ्यांनी कमी बोलावं, काम जास्त करावं। ज्या पद्धतीने मी करतोय अशा पद्धतीच्या वाचाळ गोष्टी आपण करायच्या नाही आहेत। मला तुमच्यावर कारवाई करायला भाग पाडू नका, या शब्दापर्यंत शिंदे साहेबांनी त्यांना ताकीद दिलेली आहे। राजू वाघमारे डिस्टर्ब करतोय त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, तुम्हाला डिस्टर्ब करतो म्हणून दिलगिरी व्यक्त करतो, पण एक आठवण करून देतो। तुमचा आधीचा पक्ष म्हणून नाही काढत, पण खरंच एक सिरियस रेफरन्स म्हणून, केवळ पॉइंट करायचा म्हणून नाही सांगत। 26/11 नंतर स्वर्गवासी विलासराव देशमुख तत्कालीन मुख्यमंत्री केवळ एका दिग्दर्शकाला घेऊन गेले म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं होतं। आदर्श प्रकरणात जे नंतर सिद्ध झालं नाही आणि नंतर ते भाजपमध्ये अशोक चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं। अशा कारवाया होत असतील राजकारणामध्ये, तिथे आमदार थेट मारामारी करतात, वाटेल ते शब्द वापरतात। बरं, संजय गायकवाड दुसऱ्यांदा तसंच वागतायत, याला दरवेळी संकेत, समज दिली, हे दिली, हे पुरेसे आहे? राजू वाघमारेजी, तुम्ही पण आज किमान 3 दशकं तुम्ही राजकारणात आहात। नाही, मला हे पटलेलंच नाही। या गोष्टीचा निषेध पक्षानेही केलाय, आम्हीही करतोय। ही चुकीचीच गोष्ट आहे, याचं समर्थन कोणी करणार नाही। तो आमदार आमच्या पक्षाचा असला काय किंवा दुसऱ्या पक्षाचा असला काय, आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळी तुम्ही समाजापुढे जाता त्यावेळी तुम्हाला समाजाच्या बंधनाप्रमाणे, समाजाच्या चांगल्या वागणुकीप्रमाणे तुम्ही आदर्श म्हणून लोकांसमोर गेलं पाहिजे। बरं, हे मत आमच्या एकनाथरावजी शिंदे साहेबांचं पण आहे आणि पक्षाचं पण आहे। त्याच्यामुळे याच्या बाबतीत आम्ही कुठचीही तडजोड करत नाही आहोत। राजू वाघमारे, होतं असं की तडजोड करणार नाही म्हणजे काय करणार? तर निषेध करणार। निषेध कुणाचा करणार? आमच्याच नेत्यांचा करणार आणि ते नेते पुन्हा तिथेच राहणार। मी सुषमा अंधारेंकडे जातो, सुषमा अंधारे सुद्धा जॉईन झालेल्या दिसत आहेत। सुषमाजी, तुमचं स्वागत आहे झिरो आवर मध्ये। प्रश्न असा आहे, मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी विधिमंडळात तर व्यक्त केलीच, पण एबीपी माझाची बातमी अशी आहे की एक थेट कारवाई केली नसल्यास लोक